साऊंड हिलिंगचा काहीतरी एक्सपिरियन्स मला तो पण ऐकायला आवडेल. ओके. सो आपल्याकडे ना बरेचसे क्लायंट्स आहेत ज्यांचे ना फिजिकल पेन्स गेलेले आहेत. आमच्याकडे एक क्लायंट आहे ज्यांचं 10 वर्ष जुना बॅक पेन गेला. सो बॅक पेन हा वर्किंग प्रोफेशनलसाठी खूप कॉमन आहे आणि हाऊसवाईफसाठी सुद्धा कॉमन आहे. तर 3 ते 4 सेशनमध्ये त्यांचा 10 वर्ष जुना बॅक पेन गेला आणि 1 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा त्यांचा फीडबॅक घेतला विचारायला, की तुमचं बॅक पेन कसा आहे? ते म्हणतात, "मॅडम तुम्ही आता कॉल केला आहेत म्हणून मला लक्षात आलं की मला पेन होता. मी कंप्लीटली विसरले की मला पेन होता." आणि तो पेन त्यांना डेव्हलप झालेला त्यांच्या सेकंड डिलिव्हरीपासून. सो त्यांनी ते एक्सेप्टच केलेलं की हा पेन माझ्यासोबतच राहणार आहे. पण जेव्हा तो पेन गेला तर शी वॉज लाईक सो हॅपी, कारण ती तिच्या कामात फोकस करू शकत होती डे टू डे लाईफमध्ये. त्याचबरोबर आमच्याकडे खूप सारे क्लायंट्स येतात आणि आम्ही जेव्हा सेशन घेतो तर इनिशियली खाली बसायला सांगतो आणि एक 10 मिनटं आम्ही खाली बसून काही ॲक्टिव्हिटीज करतो. ते सांगत नाही की त्यांना डिफिकल्टी आहे मांडी घालून बसायला, हल्ली तो पण चॅलेंज असतो लोकांना. पण आफ्टर द सेशन आम्ही पुन्हा एकदा जेव्हा ते झोपून उठतात आणि आम्ही बसायला सांगतो आणि फीडबॅक्स घेतो त्यांच्याकडून, तर तेव्हा ते सांगतात की आमचं आहे ना मांडीचा पेन गेला आहे. आता आम्ही कम्फर्टेबली बसू शकतो आहे, जे पहिले बसता येत नव्हतं बिफोर द सेशन. सो ते झालेलं आहे. बरेच लोकांचे बॉडीमधले एक्स आणि पेन्स गेलेले आहेत. सो खूप अमेझिंग रिझल्ट्स म्हणजे इन टर्म्स ऑफ हेल्थवाईज झालेलं आहे. त्याचबरोबर काही लोकं थॉटलेस होतात. झिरो थॉट लेवल आफ्टर द सेशन. सो झिरो थॉट लेवल कोणाला येतं? जर तुम्ही खूप वर्ष किंवा खूप महिने मेडिटेट करता, तर तुम्ही तो लेवल अचीव्ह करू शकता. कारण मेडिटेशनला बसा म्हटलं की लोकांना मेडिटेशनला बसताच येत नाही 5 मिनटं, की खूप थॉट्स आमच्यात चालतात, आम्हाला नाही बसता येत वगैरे. पण ज्यांना नाहीसुद्धा बसता येत ना, तेही आमच्याकडे येऊन झिरो थॉट लेवलला पोहोचतात. सो दॅट इज अगेन अनदर गुड थिंग फॉर क्लायंट्स. एक अनोखा एक्सपिरियन्स सांगायला मला आवडेल, की आमच्याकडे आमच्या एक क्लायंट आलेल्या, त्यांचं इन्स्टावर आमच्या व्हिडिओ टाकलेला आहे. 86 इयर्सच्या आहेत आणि आत्तापर्यंत सगळ्यात सीनियर क्लायंट आहेत आमच्या. त्यांना सेकंड सेशनमध्ये जे दिसलं, त्या झोपलेल्या आणि त्यांना जे दिसलं, तर त्यांचे स्वर्गीय मिस्टर जे गेले काही वर्षांपूर्वी, ते त्यांना दिसले. त्याचबरोबर त्यांची 2 मुलं जी एक्सपायर झालेली, एक कार्डियक अरेस्टने गेलेला, एक रोड ॲक्सिडेंटने गेलेला आणि ते पण 35 वर्षापेक्षा जास्त वय होतं त्यांचं. सो हे तिघंही त्यांना सेशनमध्ये दिसले. त्यांच्याशी त्या बोलू शकल्या आणि त्यांना खूप आनंद वाटलं त्यांना भेटून आणि त्यांना त्यांच्याशी संवाद साधून. कारण हे एक वेगळ्या लेव्हलचं एक्सपिरियन्स आहे. वी आर कनेक्टिंग यू टू द सोल लेव्हल. त्यांच्या सोलशी तुम्ही कनेक्ट झालेला आहात. सो त्या लेडीसाठी ना ही एक अचीव्हमेंट होती किंवा वॉव मोमेंट होता आमच्या सेशनचा, की मी त्यांच्याशी बोलू शकले. सो असे खूप सारे आमच्याकडे सेशन्समध्ये गोष्टी घडतात. स्पेशली इवन हीलर्स जे आमच्याकडे येतात, हीलर्स ला सगळ्या गोष्टी दिसतात कारण त्यांचा अनुभव असतो तो. तर त्यांना लिटरली दिसतं की त्यांच्या बॉडीमधून काहीतरी ब्लॅक स्मोक निघतं आहे किंवा काहीतरी ब्लॅक ड्रेन आउट होतो आहे. सो बिकॉज ते हीलर्स आहेत, तेही लोकांच्या एनर्जीज हील करत असतात. तर कधीकधी त्यांनाही हीलिंगची गरज पडते जेव्हा तुम्ही इतरांना ट्रीट करता. सो त्या गोष्टी त्यांना दिसतात की आमच्या बॉडीमधून काहीतरी ब्लॅक निघतं आहे किंवा त्यांच्या चक्रासचे कलर अलाईन होतात आफ्टर द सेशन, ब्राईट होतात, ते त्यांना दिसतं. सो खूप लोकांचे वेगवेगळे अनुभव असतात आणि खूप छान वाटतं की आपण काहीतरी डिफरन्स त्यांच्या लाईफमध्ये क्रिएट करू शकतो आहे. सो दॅट इज हाऊ आवर जर्नी विथ डिफरंट टाइप्स ऑफ क्लायंट्स. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.